कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जैन साहेब. जय बोला, काय ऐकायचंय? मला काय नव्हतं बोलायचं, आर्या मॅडमलाच काय बोलायचं होतं ते. जैन सर, अर्जुन, अपर्णा मॅडम तुला नक्की कुठे सापडल्या या प्रश्नाचं उत्तर मला भेटत आणि त्यामुळेच मी स्वस्थ बसू शकत नाही. तर प्लीज सांगशील का? अरे हे बघ, तू आधी शांतपणे ऐक. मुळात तू तुझं काम नीट केलं नाहीस किंवा चोख केलं नाहीस असं का वाटतंय तुला? कारण मी लाख शोधून सुद्धा अपर्णा मॅडम मला सापडल्या नाहीत अर्जुन. आर्या, तू प्रोसिजर प्रमाणे काम केलंस. तू जर मर्यादेच्या बाहेर जाऊन शोधलं असतंस ना, आपली तुला सापडली असती. म्हणजे नक्की काय म्हणायचं अर्जुन तुला? सांगतो. हे बघ, ऍक्सिडेंट झाला दरीच्या ठिकाणी, बरोबर? दरीच्या पूर्व बाजूला म्हणजे दरीत. तिकडे आपल्याला गाडी सापडली, ड्रायव्हरची बॉडी सापडली. पण दरीच्या पश्चिमेच्या बाजूला अप्पीने उडी मारली. तिकडे जाऊन तिने एका गावात मदत मागितली, त्याने उपचार घेतला. हा बघा मॅडम, मी म्हणलं होतं की नाही आपल्याकडून काहीतरी सुटलं असेल म्हणून. एक मिनिट अर्जुन, त्या गावामध्ये आम्ही काल सुद्धा गेलो आणि यापूर्वी सुद्धा आम्ही त्या गावात शोध घेतलेले. आर्या, त्या पोलीस स्टेशनने आपल्याला फक्त 5 किलोमीटरच्या हद्दीमध्ये शोधण्याची परवानगी दिली होती. तसा नियम असतो, आहे की नाही? आणि हे बघ, काय माहितीये का, की तुम्ही त्या गावापर्यंत पोहोचलाच नाही असं नाही म्हणत मी. पण गाव नसतं फक्त, आजूबाजूला त्या गावाच्या वाड्या वस्त्या असतात, यांचं नाव पण त्याच गावावरून असतं. त्यामुळं तुम्ही त्या प्रत्येक घरात जाऊन शोधलंच असलं असं नाही ना. एवढं अर्जुन, नेमकं कुठल्या भागात तुला अपर्णा मॅडम सापडल्या सांग ना मला. अरे, तुला नक्की काय पाहिजे ग? नाही म्हणजे मला अप्पी सापडली, मला काय प्रॉब्लेम नाही. तू काय एवढी चौकशी करतेस? मॅडम, साहेब म्हणतात ती बरोबर आहे. अहो, त्यांच्या पद्धतीनं शोध व्हावा म्हणून शेवटचे 2 दिवस आपण त्यांना केस दिली होती की नाही? हो, तरीही माझ्या डोक्यातून शंका जात नाहीये अर्जुन. म्हणजे अपर्णा मॅडम जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्यांचं वागणं ते काहीतरी वेगळं होतं अर्जुन. म्हणजे अपर्णा मॅडम असून सुद्धा त्या अपर्णा मॅडम वाटत नव्हतं. अहो मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? हो चिंचुके, त्यांचं ते वागणं, त्यांचे ते हावभाव, किंबहुना अर्जुन त्यांचं ते शांत राहणं, या सगळ्यामध्ये अपर्णा मॅडमची एक झलक सुद्धा दिसली नव्हती मला. तुला नेमकं काय म्हणायचं आर्या? ओ आर्या मॅडम, अहो ऍक्सिडेंट झाला तो काही साधा सुद्धा झालेला नव्हता. अहो, आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. चिंचुके, ऍक्सिडेंटने माणूस जखमी होतो, त्याला धक्का बसतो, पण म्हणून काय माणूस पूर्णपणे बदलून जावा असं होत नाही चिंचुके. बर, मग आता तुझं काय म्हणणं आहे आर्या? अर्जुन, मला असं वाटतं की मी स्वतः अपर्णा मॅडमशी बोला. म्हणजे त्यांचा हा अपघात कसा झाला आणि या अपघातातून त्या कशा वाचल्या हे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय अर्जुन. आर्या, तुझं काय डोकं फिरलंय का ग? एकतर आपल्यात एवढ्या मानसिक धक्क्यामध्ये त्या तुला या सगळ्या चौकशा करायच्यात का? अर्जुन, अरे पण हो मॅडम, ऐका माझं जरा. नाही चिंचुके, आर्या तिथपर्यंत पोहोचू शकली नाही ना, ह्याचं टेन्शन नाही तिला. आप्पी घरी आली ना परत, त्याचं टेन्शन आहे. ती चलते ना हिच्या डोळ्यात. हे बघ आर्या, तुला आप्पीबद्दल जे काय सांगायचं ना मी सांगून झाले. आता इथून पुढे तुला जे काय करायचंय तुझ्या पद्धतीने कर. आत येऊ का मॅडम? अरे अपर्णा मॅडम, या या आत या. बापरे, मोठी आहे केबिन. हो. डॉक्टर, मला जरा बोलायचं होतं. मी म्हणते मला आता गोळ्या ते इंजेक्शन वगैरे देऊ नका, मी एकदम बरी आहे. अपर्णा मॅडम, तुमची काहीतरी गल्लत होतीये. मी सायकॅट्रिस्ट आहे. तुम्हाला काय होतंय त्याची फक्त आपण चर्चा करणार आहोत. कसले? कोण? सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसिक धक्का बसलेल्या रुग्णांना मी ट्रीट करते. बरं बरं, मग तपासणी कुठे करायची? इथे काही दिसत नाही ना. अपर्णा मॅडम, अहो शांत व्हा. मी तुम्हाला तेच सांगते की आपण फक्त बोलणार आहोत. बोलायचं का? मग गप्पा मारून काय होणार आहे? तुम्ही शांत व्हा, या बसा. हा, बसा. पाणी प्या आधी आणि शांत व्हा. ओके, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची उत्तरं द्या. ठीक आहे? मला आता सांगा, तुमचं नाव काय आणि तुम्ही नेमकं काय करता? मी अपर्णा सुरेश माने, मी पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे. ओके, काही हरकत नाही. मला आता सांगा, मागच्या काही काळात तुमचा एक भीषण अपघात झाला होता. काय झालं होतं नेमकं तेव्हा? हा, मी सांगते. मी पुण्याहून माझ्या गावाकडे निघाले होते. मग जाताना घाटात माझी गाडी दरीत कोसळली. मग तिथून मी गाडीच्या बाहेर उडी टाकली आणि मी एका ठिकाणी जाऊन पडले. मी झाडीत पडले.
तोच माझ्या गाडीचा स्फोट झाला. मग तिथून मी कशी बशी सावरत वाट काढत एका वस्तीत पोहोचले. मग वस्तीत एक घर होतं. त्या घरातल्या लोकांनी मला आधार दिला. त्यांनी माझा सांभाळ केला. आपण मॅडम मला आता सांगा, तुम्ही आणि अर्जुन सर पहिल्यांदा कुठे भेटला होतात? बर ठीक आहे. आपण इतकं आधीचं नको विचारायला. ठीक आहे. मला सांगा, तुमचा मुलगा अमोल तो कुठल्या शाळेत शिकतो? ते बर ठीक आहे, काही हरकत नाही. मला तुम्ही तुमच्या लग्नाचं वर्ष सांगू शकाल? आयो लग्नाची तारीख आता डोक्यात मुंग्या येऊ राहिले माझ्या. मी काय सांगू यांना? पाणी पिऊ का? बापू दीदी ठीक असेल ना? असेल, ठीक असेल. तू नको काळजी करू. ती सांगेल डॉक्टरांना सगळं व्यवस्थित. अमोल बाळा, माझ्या आजारपणाची काळजी नको करूस. ती बरी होईल या ठिकाणी. ती टेन्शन मध्ये दिसतोस. हो, आल्यापासून पाणी सुद्धा नाही घेतलं त्याने. अमोल, मा एकदम व्यवस्थित आहे बाळा. तू नको हा काळजी करू. अमोल बाळा, अरे तुला नक्कीच झालंय काय? आजोबा, मा पूर्ण बदलली आहे. काय? हो बापू, अहो माने आल्यापासून मला जवळ पण घेतलं नाही आणि ती पहिल्यासारखं माझा लाड पण करत नाही. हो छोटे सरकार, असं काहीच नाहीये. तुमच्या आजारी आहेत ना, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. पण आता आपण त्यांना घेऊन आलोत ना ट्रीटमेंटसाठी, मग तुम्ही कशाला काळजी करताय? नाही मोबा, ती ठीक नाहीये. मला असं वाटतंय मी तिचा मुलगा आहे हे पण तिला आठवत नाही असं वाटतंय मला. अमोल बाळा, हे बघ, ही वेळ आपल्यासाठी लय अवघड आहे, पण तुला ठाम राहावं लागेल. तुझी मला लवकरात लवकर बरी होईल. दिप्या, बापू, आप्पी डॉक्टरांसोबतच. पण अर्जुन, अरे जरा जास्तच घाबरली होती रे ती आज. काय? हो भाऊजी, म्हणजे आल्यापासून ती कोणाशी एक शब्द सुद्धा नाही बोलली. एकदम घाबरी घुबरी झाली होती. हो अर्जार पोरगी का घाबरती तेच कळणार. मी बघतो लगेच. अर्जुन, या ठिकाणी आज जायला परवानगी नाहीये. दादा, मला आत्ताच्या आत्ता आपल्याला घेऊन कलेक्टर ऑफिसला गेलं पाहिजे. इमर्जन्सी. काय? अर्जुन, अरे पण तिच्यावर उपचार केले पाहिजे. मी करून घेतो उपचार बापू, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो अर्जुन दादा, पण आता त्यांची परिस्थिती तशी नाहीये. आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही मोना. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिला काय नाही होऊन देणार. फक्त उपचार करून घेतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.